सो नमस्कार शब्दात कार शब्द आहे. सो आम्ही अनेक वर्ष नमस्कार बोलतो आणि म्हणून लोक आपण कारमध्ये फिरतोय. तर हा माझा कार्यक्रम आहे. जवळजवळ साधारणतः 1000 कार्यक्रम मी केले असतील. हा वाला आता पण टोटल 5000 कार्यक्रम केले. हा कार्यक्रम स्पेशल आहे माझा. माइंड मनी सक्सेस याला म्हणतो मी MMS. सो याच्यामध्ये माइंड पॉवर, जसं मगाशी प्रमोद गांधी सर बोलले, तर त्या काय गोष्टी याच्यात मी तुम्हाला सांगणार आहे की माइंड बद्दल म्हणजे काय, तर माइंड पॉवर असतो विषय. आणि याच्यामध्ये किती लोकांना माहिती आहे माइंड पॉवर बद्दल? लोकांनी ऐकलंय माइंड पॉवर? काय काय ऐकलंय माइंड पॉवर बद्दल? मॅडम काय ऐकलं ते? कोणी हातवरती केलं? हा राजीव काय ऐकलंय? आपण जे मनामध्ये विचार करतो, जेव्हा आपण पॉझिटिव्ह विचार करतो तेव्हा आपलं 100% पॉझिटिव्हिटीकडेच आपण जातो. निगेटिव्ह विचार येऊच येत नाही. आपण आपलं सक्सेस स्टोरी असते. माइंड पॉवर मध्ये 2 प्रकार असतात. एक कॉन्शियस माइंड, एक असं सबकॉन्शियस माइंड, जागृत मन आणि अर्ध जागृत मन. हा खूप मोठा विषय आहे. याच्यावरती पुढे 3 दिवस बोलू शकतो आपण. पण याचा प्रचंड इफेक्ट होतो आपल्यामध्ये. सो इथे बोलण्याचा प्रकार असेल, आपण विचार करतो म्हणजे मला बिझनेस मिळत नाहीये, तुम्ही जे वारंवार असं म्हणताय माझं लोन वाढतंय, माझी EMI कमी होत नाहीयेत. सो तुम्ही जेव्हा बोलताय तेव्हा तुम्ही तर थॉट सोडताय. मी बोलतो की लोक मला पसंत करत नाहीत, लोक मला माझ्याशी बोलत नाहीत. सो तुम्ही ते अट्रॅक्ट करताय किंवा तुमच्या हावभावावरनं, तुमच्या बॉडी लँग्वेजवरनं ते येत असतं. आणि म्हणून तुमच्याशी लोक बोलत नाही का तुम्ही तशा प्रकारची तुमच्याकडून निगेटिव्हिटी सुरू होते. तर माइंड पॉवरचा उपयोग करून अनेक माणसं यशस्वी झालेली आहेत. किंबहुना सचिन तेंडुलकर सारख्या सेंचुरी होत नव्हत्या त्याच्या, तो 99 ला नर्वस 90 मध्ये आउट व्हायचा, तेव्हा त्याने ते सबकॉन्शियस माइंडचा वापर केला. किंवा आता वर्ल्ड कप जिंकताना पण अनेक वेळेस केलं जातं अशा प्रकारे लोकांना त्याचं माइंड पूर्णपणे बनवलं जातं आणि मग त्यातून ती माणसं ते घडतात. सो माइंड पॉवर हा विषय, आता हा विषय पूर्ण दिवसभराची कार्यशाळा असते. आपण काहीतरी ती घेऊया दिवसभराची कार्यशाळा, तर तुम्हाला जास्त माहिती मिळेल. सो आज मला वेळ फक्त 8-10 मिनिटच वेळ दिला गेलाय. त्यामुळे फक्त त्यात काही तुम्हाला कन्सेप्ट मी सांगतो काय कन्सेप्ट असतात. त्यामुळे माइंड म्हणजे काय, तर माइंड पॉवर असा विषय त्याच्यामध्ये आहे. नंतर येतं मनी. सो मनी अट्रॅक्टिंग टेक्निक. मी त्याच्यामध्ये एक ऍक्टिव्हिटी घेतो. प्रत्येकाला पर्स पुढे घ्यायला सांगतो. समजा 2-4 लोकांना फक्त पर्स दाखवा मला समोरून तुमची कशी आहे. फक्त पर्स दाखवा तुमची, कोणाची जाडी आहे, कोणाची फाटलेली आहे, कोणाची मोठी आहे. हा दाखवा फक्त मला. ओके, हा बघितली. कोणाची कशी आहे पर्स तुमची? ओके, हा राजीव, हा संजीव, गरज आहे तुला पर्सची? हा गरज आहे. मी तुला सांगतो काय टेक्निक असतात काही, त्या टेक्निक तुम्हाला माहिती पाहिजे. दाखवा. हा बरोबर आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. भारी मिळाले मला. याचा फोटो काढ. फोटो काढ. राजेश याचा फोटो काढ. लकी पर्स आहे. लकी पर्स आहे. ओके, थँक्यू. सो याच्यात काय टेक्निक आहे म्हणजे मी काय सांगतो, तुम्हाला स्वच्छ घरामध्ये राहायला आवडतं? तुमच्या घरामध्ये अडचण आहे, अडगळ आहे, पसारा पडला आहे, झाडू मारली नाहीये, खरकडं पडले, अशा घरात राहायला आवडतं? स्वच्छ घर. सो हे कोणाचं घर आहे? पैशाचं घर. त्या ह्या पैशाच्या घरामध्ये याला चांगल्या घरात राहायला आवडतं. तुम्हाला एका घरामध्ये तुमच्या 10 बाय 10चा रूम आहे. ओके, 10 लोक राहायला असेल, चालेल का? नाही चालणार. आपण आई वडील मुलं 4 ठीक आहे, पण काका पण आलेत, मामा पण सगळ्यांना भरून ठेवलंय, तर ते कसं वाटेल? तर हे पैशाचं घर आहे, याच्यामध्ये पण गर्दी नाही यायला आवडत. त्यामुळे याला फक्त पैसे पाहता. हे माझं पर्स बघा तुम्ही. ओके, सो तुम्हाला एकतर घर कसं पाहिजे? स्वच्छ पाहिजे. घर कसं पाहिजे? सुटसुटीत पाहिजे, व्यवस्थित राहता येईल पैशाला. पैशाचं घर आहे. तुम्हाला नवीन घरात राहायला आवडतं की गेल्या 40 वर्ष एकाच घरामध्ये आहेत, लिकेज होते, प्रॉब्लेम माहिती आहे, नवीन घरात आवडतं? सो नवीन. मगाशी काय बघितलं आपण? 40 वर्ष जुनं घर बघितलं आपण. सो नवीन म्हणजे चांगली पर्स घ्या. ओके, ती दिसावी चांगली, बरे जुनी असेल पण ती ठेवली तुम्ही व्यवस्थित. ही पण माझी किती वर्ष झाली? 4-5 वर्ष झाली पर्सला माझ्या. सो तुम्हाला त्या पर्सला म्हणजे नवीन घर किंवा चांगलं पर्स घ्यायचं. फाटली किंवा खराब झाली तर मी बदली करून नवीन घेईल. उद्या फाटली माहिती मी ताबडतोबच उद्याच्या उद्या नवीन घेऊन टाकणार किंवा खराब झाली तर. सो नवीन जसं घराबद्दल आपण करतो तसं फरक पडतो त्याच्यामधून. असं डिटेलमध्ये तो कन्सेप्ट आहे. सविस्तर आपण त्यावरती बोलताय. म्हणजे हाच विषय घेऊन पर्स, पैसे आणि सगळ्या गोष्टी घेऊन साधारणतः आपण तासभर बोलतो आणि मग त्यात प्रॅक्टिकल घेतो त्यामधून. आणि मग ते कसे पैसे वाढतात याबद्दल तो विषय असतो. त्याला म्हणतात मनी अट्रॅक्टिंग टेक्निक. हे पैशाला अट्रॅक्ट करतात. जेव्हा ते पैशांकडे येत असतात तर पैशाला अट्रॅक्ट करायचा पद्धत आहे. ते मराठी टाकलं सर तू मराठीमध्ये कन्सेप्ट पुढे आहे जा दाखव. हा, तर याच्यामध्ये आता शेवटी जो विषय सक्सेस मनी, माइंड मनी सक्सेस,
तर श्रीमंत होण्यासाठी श्रीमंत दिसा, श्रीमंतासारखा विचार करा, श्रीमंतासारखे राहा. तुम्ही बघितलं प्रमोद गांधींना कसे होते, ब्लेझर मध्ये, सूट मध्ये, टापटीप मध्ये आले. सो श्रीमंत माणसं कशी आहेत, त्यांच्या बोलण्यामधून वागण्यामधून दिसतात, कॉन्फिडन्स मधून. तो श्रीमंत माणूस तुम्ही जेव्हा पाहाल तर त्यांची पर्सनॅलिटी तशा प्रकारची असते, ते तशा प्रकारचं वागतात, बोलतात आणि स्वतः तशा प्रकारचं ऍक्ट करतात. पैशाबद्दलचे काही कन्सेप्ट मी नेहमी सांगतो आणि हे सगळे प्रॅक्टिकल मी केलेले आहेत. सो सर्वप्रथम पैसे आपण कमवतो, नंतर पैसे वाचवतो, नंतर पैसे गुंतवतो योग्य ठिकाणी, कुठे ना कुठे प्रोजेक्टमध्ये आपण गुंतवतो. OTP. त्यानंतर पैसे वाढवत जातात, म्हणजे त्या गुंतवलेल्या पैशातून त्याची वाढ होते. बिझनेसमध्ये असेल की आणि कुठेतरी असेल ती आपण वाढवत जातो. नंतर पैसे सांभाळणे, टिकवून ठेवणे पैसे, आणि शेवटी पैसा उपभोग घेणं. ह्या 5 प्रकारच्या याच्यामध्ये आपण असतो. सो तुम्हाला याच्यामध्ये जावं लागतं. आता जे सक्सेसफुल लोक आहेत त्यांनी वाढवल्यानंतर पैसा पुढे त्यांचा उपयोग करायचा असतो. त्या पैशाचा उपयोग करायला शिका प्रत्येकाने. ओके, सविस्तर डिटेलमध्ये आपल्याला घेता येईल काहीतरी व्यवस्थित. तुम्हाला कळलं नाही तर मला विचारा. हे 5 टप्पे कळले तुम्हाला? हो. तुम्ही कोणत्या टप्प्यावरती आहात विचार करा. फर्स्ट वरती आहात, सेकंड वरती आहात, थर्ड वरती आहात, कुठे आहात तुम्ही आता? वाढवण्यावरती आहात. ओके. काही लोक सांभाळून ठेवतात, काही लोकांना इथंच थांबतात, सांभाळूनच ठेवतात, आनंद घेतात नाही. हा, आनंदच घेत नाही. सो त्या पैसा उपभोग घेता आला पाहिजे तुम्हाला. म्हणून एक ठराविक वर्षाच्या नंतर, वयानंतर त्या पैसा उपभोग घ्यायला शिका तुम्ही. मग त्यासाठी मग मदत करणं असेल, दान धर्म करणं असेल, स्वतःच्या कपड्यांवरती खर्च करा, स्वतःला फिरण्यासाठी खर्च करा, चांगलं चांगलं खाण्यावरती खर्च करा. सो कालांतराने तुम्हाला पैसा उपभोग घेता आला पाहिजे. सो 50 नंतर हे व्हायलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. कारण तोपर्यंत तुमचे बरंचसं आयुष्य निघून गेलं असतं. पुढे किती वर्ष आयुष्य आहे हे माहिती नसतं. आणि म्हणून 13 तारखेला तुम्हाला पार्टी ठेवली आहे मी, की उपभोग घ्या, खर्च करा पैसा. सो नेक्स्ट, आता पैसा कसा वाढतो आपला. तुमच्याकडे समजा 1 लाख रुपये दिले किंवा 1 करोड रुपये दिले आणि बँकेत लॉकर दिला तुम्हाला, बँकेत लॉकरमध्ये 1 करोड ठेवला तर काय होईल? 5 वर्षांनी डबल होतील बँकेत लॉकरमध्ये. अजिबात नाही होणार, तसेच राहणार 1 करोडचे 1 करोडच. किंवा खराब व्हायची गॅरंटी आहे की काहीतरी तिथे खराब होऊ शकतात. पण तेच पैसे गुंतवलात तर, म्हणून हे उदाहरण आहे की आपण ते दाणे पेरले याचे तर त्यातून भात येतं. ओके, तशाच प्रकारे पैसेही गुंतवायचे असतात. पैशाला करंट म्हणतात, करन्सी म्हणतात. करन्सी म्हणजे करंट. तो पैसा नेहमी वाहत राहायला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे जर आज 100 रुपयाची नोट आहे, मी 100 रुपये प्रमोदजींना दिले, त्यांनी मला एक वस्तू दिली. त्यांनी 100 रुपये संतोषना दिले, त्यांनी त्याला वस्तू दिली. एक 100 रुपयाची नोट आपण 10 लोकांकडे जाते आणि ती फिरून येते आणि त्यातून ते पैसे प्रत्येकाला त्या उपभोग मिळतो. मी प्राचीला दिलं, मी केक घेतला, प्राचीने पुढे हिला दिलं, हिच्याकडून मेकअप करून घेतलं, हिने परत संजीवला दिलं, संजीवने तिचे फोटो काढून दिले, संजीवने परत प्रियाला दिले, प्रियाने तिची इंटरव्ह्यू घेतली. असं करत ते 100 रुपये पुढे 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 जात असतात. म्हणजे त्या पैशाचा उपभोग होत असतो. सो हा मुद्दा समजून घ्या तुम्ही त्याच्यामध्ये. सो जगामध्ये एक फॉर्म्युला आहे. जगामध्ये 5% लोक श्रीमंत आहेत. किती? 5%. आता 5% लोकांकडे 95% पैसा आहे जगामधला. याच्या उलट काय झालं? याच्या उलट झालं की 5% लोक, 95% लोक गरीब आहेत, ज्यांच्याकडे फक्त 5% पैसा आहे. आता समजा आपण सगळा पैसा एकत्र केला आणि सगळ्यांना सेम वाटला. म्हणजे प्रमोद गांधींकडे समजा 50 करोड असतील, त्यांच्याकडे घेतले. माझ्याकडे 60-70 करोड आहेत, ते एकत्र केले. आनंदकडे 10 करोड घेतले, संतोष भालेकरकडे, सगळ्यांकडे गोळा केले. प्राचीकडे 2 लाख घेतले, यांच्याकडे 10 लाख घेतले आणि गोळा करून सगळ्यांना नंतर ते सगळ्या जगातला पैसा आपण एकत्र केला आणि सगळ्यांच्या वाट्याला 5-5 करोड रुपये आले. ओके. आणि नंतर तुम्हाला 3 वर्षाने परत बोलवलं तर काय होईल? किती वाढतील पैसे मॅडम? कशी मॅडम? केले तर नक्कीच चांगलेच वाटते. अच्छा, किती वाढतील? इन्व्हेस्ट केले तर अच्छा, कुठे करा इन्व्हेस्टमेंट ते? ते चांगल्या प्रकारे वापर. तुम्हाला धरून त्याला आज तुमच्या अकाउंट मध्ये पैसे आज आले 100 करोड रुपये, काय करणार मॅडम? अटॅक येईल. एवढे पैसे आले माझ्या अकाउंटला, शिवम काय होईल? जमीन घेऊन पण लोक फसलेत. काय व्यवसाय? व्यवसाय करून लोक फसलेत. असं काय जरूर नाही की व्यवसाय टाकला, हा 100 करोड फॅक्टरी विकत घेऊन टाकली, रिसॉर्ट घेऊन टाकला. तो 100 करोड रिसॉर्ट विकत घेऊन टाकला, ते रिसॉर्ट प्रॉफिट मध्ये आहे का? दिसतंय तुम्हाला, पण ते प्रॉफिट मध्ये नसतं. मी एखादा करतो ती फॅक्टरी नसते त्यांची, त्यालाच माहिती असते काय प्रॉब्लेम आहे. की साहेब 25 करोड खर्च केल्यावर रिसॉर्ट बनवलं पण तेवढं उत्पन्नच मिळत नाही.
परवा आम्ही गेलो होतो त्या ह्याला गणपतीपुळा साईडला, मोठं रिसॉर्ट होतं आणि लॉस मध्ये चालू आहे. चांगलं पॉश बनवलं, समुद्र लागून आहे प्राचीच्या गावाजवळ. सो मुद्दा कसा आहे की ती मानसिकता असते. सो 5% लोक श्रीमंत काय, त्यांची मानसिकता आहे. पैसे जरी सगळ्यांना समान दिले गेले ना तरी 3 वर्षाने ज्यांच्याकडे मानसिकता नाहीये ना त्यांचे 5 करोडचे 1 करोड होणार. आणि ज्यांच्याकडे पूर्वी 100 करोड होते ते त्या 5 करोडचे तो 100 करोड परत करणार. बरोबर प्रमोदजी? बरोबर. सो ती मानसिकता असते. त्याला माहिती आहे की पैसे कुठे गुंतवायचे, त्याला पैशाला मान द्यायचं माहिती असतं, त्याला पैशाला रिस्पेक्ट द्यायचं माहिती असतं. ज्याला किंमत नाही ना पैशाची, नाही मला पैसा महत्वाचा नाही आहे, तर तुला पैसे कधी देणार नाहीत. त्यामुळे कधी बोलू नका मला पैसा महत्वाचा नाही, पैसा नाही मला, पैसा काय, पैशाचा काय त्याला उपयोग आहे, असं कधी निगेटिव्हिटी बोलायचं नाही. सो पैशामुळे खूप गोष्टी म्हणतात. पैसा भगवान नाही, लेकिन माँ कसम पैसा भगवान से कम भी नाही. त्यामुळे त्याला महत्व द्या. अगदी महत्व द्या म्हणजे तुम्ही लालचपणा नाही करायचं. तुम्हाला कोणाला जे मारून मुटकून नाही घ्यायचे पैसे, कोणाला अन्याय करून नाही घ्यायचे, पण तुम्हाला प्रामाणिकपणे तुमचे पैसे कमवण्यासाठी मेहनत घ्यायचे, परिश्रम घ्यायचे, असा त्याचा अर्थ होतो. पैशाला मान दिलं म्हणजे आपण रिस्पेक्ट देतोय. ज्या ज्या व्यक्तीला किंवा ज्या ज्या गोष्टीला तुम्ही रिस्पेक्ट देता ती गोष्ट तुम्हाला मिळते. आज प्रमोदजींना आम्ही रिस्पेक्ट देतोय, प्रमोदजी आमच्या सोबत आहेत. नाही प्रमोदजींकडे खूप आहे, भरपूर मोठं सर्कल त्यांचं आहे, खूप त्यांना वेळ आहे. इथेच का आले ते 5 मिनिटांनी तुमच्याकडे आले ते एक रिस्पेक्ट त्यांना मिळतोय. नाही बा माझा समाज आहे, मला गेलं पाहिजे. संतोष बालेकर का आले, खूप काम असतं यांच्याकडे. असे अनेक लोक आहेत. सो रिस्पेक्ट असतो. तसं सेम पैशाला पण रिस्पेक्ट लागतो. तुम्ही रिस्पेक्ट दिलात की रिस्पेक्ट तुम्हाला ते पैसे तुमच्याकडे येत असतात. तर ती मानसिकतेचा मुद्दा आहे पैशाबद्दलचा. सो त्याला रिस्पेक्ट द्या, मान द्या, आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते मिळत असतं. आपली खरीच आर्थिक समस्या पैसा कमवणे नसून खर्च करणे आहे. कारण पैसा येतो एकाच वाटेने पण जातो किमान 10 वाटांनी. पैसे येतात पण खर्च व्हायला बिलकुल वेळ लागत नाही. मी उदाहरण 5-5 करोड रुपये माझ्याकडे होते, वर्षभरात 5 करोड रुपये कसे गेले माहिती नाही. ऑफकोर्स मी गुंतवले कुठे कुठे, पण ते कळत नाही. नंतर कळत अरे कुठे गेले, अच्छा हे इथं सोनं घेतलं, अच्छा ही जागा घेतली, अच्छा हे फिरायला गेलो म्हणून 10 लाख रुपये खर्च आले, हे दानधर्म केले म्हणून खर्च आले, आणि येतो उगाच बायकोने 10 साड्या घेऊन आली उगाच नसताना. सो आपण मग कळतं की फालतू खर्च झालाय. घरामध्ये सगळ्या महिलांनी जरा कपाट ओपन करून बघा, तुझ्या पर्स किती आहेत, चपला किती आहेत, तर तेवढ्या चपला आणि तेवढ्या पर्स आवश्यकता होती का आपल्याला, तर फालतू खर्च केला असतो आपण. असं अनेक पुरुष पण काही आहेत विनाकारण घेऊन ठेवतात. 10 प्रकारचे बेल्ट. किती बेल्ट लावतो तुम्ही, एकच लावतो ना, पण 10 बेल्ट घेऊन ठेवलेले असतात. तर अशा अनेक गोष्टी असतात की आपल्याला बघायला पाहिजे. त्यामुळे खर्च करायला किंवा खर्च व्हायला वेळ लागत नाही, तो आपोआप होत असतो. ओके, मला तिकडे आपल्याला ते टेक्निक महत्वाचं आहे. पैशाचं एक मजेशीर गणित आहे. जेव्हा तुम्ही काही पैसे खर्च करता, मगाशी मी काय म्हटलं, कुठे खर्च करायचा आहे किंवा खर्च करताना सांभाळा. आता मी काय म्हणतोय, आता म्हणतो पैशाचं एक मजेशीर गणित आहे. जेव्हा तुम्ही काही पैसे खर्च करता तेव्हा तुम्ही काही पैसे कमवू शकता. फक्त जमा करून ठेवलात तर तुम्ही पैसे कमवत नाही, पण तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये जाता की नाही माझे पैसे आहेत, पण तुम्ही कमवत नाही. त्या पैसे खर्च पण व्हायला पाहिजेत. मग कुठे खर्च करा, ते योग्य ठिकाणी करा. मग दानधर्म करा, काही गरजूंना मदत करा. ओके, म्हणजे पैसे कमवून करायचं काय, तर हा एक पर्याय आहे. मदत करायला अनेक लोक आहेत ज्यांना तुम्ही मदत करू शकता. वृद्धाश्रम, अनाथ आश्रम, गरजूंना, इतर व्यक्तींना, अपंग संस्थांना. सो त्यातून तुम्हाला मिळालेला पैसा तुम्ही तिथे खर्च करू शकता. मला तर माहिती आहे की मी जास्त मेहनत केल्यामुळे मला पैसे मिळू शकतात, तर मला मेहनत केली पाहिजे. मला माहिती आहे तर माझ्या प्लॅनिंगमुळे, नियोजनामुळे किंवा माझ्या कामामुळे पैसे येतील, तर ते पैसे मी कमवून जास्तीत जास्त समाजाला परत कसं करू शकतो हा विचार केला पाहिजे. म्हणून जेव्हा तुम्ही पैसे खर्च करता, मग खर्च करा म्हणजे अशा प्रकारे द्या. मित्रांना एखादा गेट टुगेदर कार्यक्रम ठेवला, तिथे खर्च केला. आणखीन काही गोष्टी, स्वतःवरती कपडे चांगले घेतले आपण, चांगला आपण खाण्यासाठी खर्च केला, तर तो फायदा आपल्याला मिळतो. एखाद्या गरजूला मदत केली, मेडिकलची मदत असेल, एखाद्याला धंद्यासाठी मदत केली, ठीक आहे चल गरजू उद्योजक आहे, चल तुला तुम्ही 2 लाख रुपये, चल बिझनेस चालू कर. तो ती मदत तुमचे पैसे खर्च झाले इनडायरेक्टली, पण त्याच्यामुळे तुमचे आणखी पैसे येतात. तुमच्या कपाटामध्ये जुने कपडे काढा, मग नवीन कपडे येतील. सो आपण जमा करून ठेवतो साड्या, भरपूर साड्या आहेत ना, नाही जुनी माझी आवडते म्हणून तुम्ही 100 साड्या गोळा करून ठेवता, मग तुमच्या नवीन साडी येत नाही. मग ते 100 मला 2 कमी करा म्हणजे तुमच्या 2 नवीन येतील. सो अशा प्रकारचा तो कन्सेप्ट आहे पैशाबद्दल. पण तुम्ही जेव्हा खर्च करता तेव्हा तुमच्याकडे ते येत असतात. सो हा कन्सेप्ट तुम्हाला कळतोय क्लिअर कट काय मला म्हणायचं ते. अजून मधलंच कळतं एक मिनिट, टाकलीच नाही. ओके, किती झाला वेळ झालं. हा, तो पैशाबद्दल तुम्हाला गोष्टी सांगितल्यात. आता शेवटी माइंड झालं, मनी झालं, आणि सक्सेस. सक्सेससाठी तुम्हाला काही सॉफ्ट स्किल्स असतात ज्याच्यामध्ये आपण कम्युनिकेशन, प्रेझेंटेशन, आपल्या सेल्सवरती, आपल्याला सेल्स, प्रत्येकाला सेल्स करता आला पाहिजे. सो कसं विक्री करायचं शिकणं, त्याच्यानंतर निगोशिएशन स्किल असतं आपल्या.
समोरच्या व्यक्तीला बघणं, शिकत राहायचं, बघायला ऑफिस होणं म्हणजे काय, बसून यायला तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये जाता. सो बाहेर पडला की तुम्हाला नवीन गोष्टी शिकायच्या असतात. नेटवर्किंग मिटिंगला या, त्यामुळे तुम्हाला दिसतं गिव्हर्स आहे, द्यायला शिका लोकांना. सो वैश्य ग्लोबल ही अशी संस्था आहे जी लोकांना देते आहे आणि ते दिल्यामुळे आपली संस्था वाढते आहे. ते दिल्यामुळे संस्थेवर चांगले लोक येत आहेत. मग ते रिस्पेक्ट देण्याबद्दल असेल, आपण लोकांना बिझनेस मिळवून देतोय, लोकांना फॅक्टरी व्हिजिटला काल आपली माणसं गेली होती, सातत्याने लोक भेटतात. तर अशा प्रकारचा फायदा प्रमोदजी पुढच्या वेळी तुम्हाला आम्ही जवळजवळ 20 मिनिटं देतोय आणि तुमच्या गावामध्ये देतोय आम्ही गुहागरला. 15 तारखेला तुम्ही वेळ द्या आम्हाला. तुमचा छोटासा सत्कार आम्हाला तुमच्या गावामध्ये येऊन करायचा. 15 एप्रिलला आम्ही साधारणतः 50 लोक येतोय गुहागरमध्ये, मुंबईचे. त्यामुळे ते तुमचा सत्कार आम्ही करू. तुम्हाला तिथे 20 मिनिटाचा वेळ आम्ही देऊ मार्गदर्शन करायसाठी. कारण मेंटॉरिंगमध्ये आम्ही ते शिकवतो, काही यशस्वी उद्योजकांना बोलवतो. तो मेंटॉरिंग कोर्ससाठी ऍडमिशन घ्या. मेंटॉरिंग कोर्स आपण आणखीन थोडं कमी करून आणला, 11,000 मध्ये आपण तो करतोय. 9 महिन्याचा कोर्स असेल तुम्हाला. आपण एक एप्रिलला मगाशी संजय सर बोलले, सर LDP आपला खूप दिवस राहिला आहे. सो आपण मे महिन्यामध्ये LDPचं पण जाहीर करतो. LDP आपला 2 दिवस असतो लोणावळ्याला. 2 दिवस मध्ये खूप शिकायला मिळतं, मजा करायला मिळते, एन्जॉयमेंट मिळते, खूप गोष्टी असतात. पैसा खर्च होतो पण त्या पैशातून तुम्हाला फायदा मिळतो. मी तुमच्या समोर उभा आहे. मी जवळजवळ 25 लाख रुपये खर्च केले तुमच्या भाषेमध्ये, माझ्या भाषेत इन्व्हेस्टमेंट केली याच्यासाठी. त्यामुळे अनेक विषयावरती माझं नॉलेज आहे, मी बोलू शकतो, सांगू शकतो आणि त्या नॉलेजचा फायदा मी माझ्यासाठी करून घेतला आणि त्याच्यामुळे मी करोडपती झालो. त्यामुळे मी पैसे कमवू शकलो, त्यामुळे माणसं कमवू शकलो. त्यामुळे अशा संस्था संघटना उभ्या करायचा मला अनुभव आला. तो शिकल्यामुळे मिळतो. त्यामुळे जास्तीत जास्त शिका. मग सक्सेस शेवटचा जो मुद्दा आहे, माइंड मनी सक्सेससाठी तुम्हाला शिकत राहणं गरजेचं आहे. सातत्याने शिका, तुम्हाला त्याचा फायदा होईल. सो थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.